वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं वसी विरार प्रीमियर लीग 2026 दूसरा संस्करण सुपर 8। आप देख रहे हैं विनीत माली जिनकी चर्चा बिल्कुल हुई है, बहुत ही शानदार प्रदर्शन है। सुर्खीवर एक खिलाडी विनीत माली। एक मिनिटासाठी प्रश्न आपल्याला थांबेल। जे खेळाडू कक्ष आहेत जो डगआउट आहेत त्याच्यामध्ये इतरत्र कोणी प्रेक्षक बसलेले असतील त्यांनी बाहेर या। ते डगआउट तुम्ही खाली करायचं आहे। खेळाडूंना बसण्यासाठी ती जागा आहे, त्यामुळे ते डगआउट थोडंसं खाली करा। होल्ड टू कॉम बॉक्स। बंटी पटेल 22 गेंदों में 75 रन, 11 सिक्सर, शानदार बल्लेबाजी की थी। दमदार अर्धशतक बंटी पटेल के नाम पर 4 के साथ शुरुआत, चौके के साथ ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी, मिडन के करीब से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई। शानदार स्ट्रोक बंटी पटेल का, चौके के साथ खाता खुलता हुआ। वाइड यॉर्कर अच्छी गेंद विनीत माली द्वारा, जबरदस्त कॉन्टेस्ट की विनीत माली प्रभावित कर रहे, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, असरदार गेंदबाजी, क्रीज के कोने का इस्तेमाल, एंगल क्रिएट किया, वाइड यॉर्कर सटीक हुआ, वाइड यॉर्कर गेंदबाज विनीत माली द्वारा। बंटी पटेल 4 पर खेल रहे, 9 स्ट्राइक रेट पर बल्लेबाज प्रफुल्ल 9 स्ट्राइक रेट पर प्रफुल्ल तावड़े मैंडेटरी पावर प्ले का ऊपर विनीत माली पर गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस और बंटी पटेल बने बॉस। ये बॉस नहीं, ये बिग बॉस। इट्स अ बिग सिक्सर। बघा षटकार कशा पद्धतीने मारला होता। सुरुवात झाली आहे मॅचला आणि पहिली बॅटिंग करत असताना तथास्तु ग्रुप आचोळे चा एव्हरग्रीन आयकॉन, म्हणजे ज्याने या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअली सर्वाधिक जास्त धावा एका इनिंगमध्ये बनवल्यात, 75 धावांची ती खेळी बंटी पटेलच्या बॅटमधून आली होती। आणि तो बंटी पटेल त्याच्या साथीनं प्रफुल्ल तावडे, पप्या आलाय, 10 धावा धावपल करते, 3 चेंडूचा खेळ झालाय, चांगली सुरुवात आहे। आणि ही सुरुवात करत असताना ऑल इंडिया आयकॉनच्या वरती हल्ला बोल केला गेला। ज्या विनीत माळीने प्रभावित करणारी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे, त्या विनीत माळीच्या अगेन्स्ट केलेला हल्ला हा दिमागी हल्ला होऊ शकतो। येणाऱ्या 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। जो संघ पराभूत तो या स्पर्धे बाहेर होतोय आणि जो जिंकणार त्याला सेमीफायनलचं तिकीट मिळते, म्हणजे बक्षिसासाठी पात्र आहे। याला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, हाय बॅकलिपचा वापर, शफलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता कव्हरमध्ये, त्याने चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत कोणतीही धाव येऊ दिलेली नाहीये। डॉट बॉल आलाय 10 वरती 0, 4 चेंडू नंतर। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं, व्हाइट बॉल का इशारा अंपायर तरफ। स्कोर इसी के साथ बढ़ चुका है 11 रन बगैर किसी नुकसान के। क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे हैं, काफी ऑफ स्टंप के बाहर, नियत तो नहीं था गेंदबाज विनीत माली का। मैंडेटरी पावर प्ले का ऊपर, ऑफ स्टंप के बाहर गेंद ड्राइव किया, कवर की तरफ खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन बॉल किया। इसी के साथ इस मुकाबले में तथास्तु ग्रुप अचोले 12 रन बगैर किसी नुकसान के। एक चौकार एक षटकार आल्यानंतर सुद्धा 12 धावा, म्हणजे चांगला कमबॅक हा विनीत माळीकडून झाला असं म्हणावं लागेल। एक वाईट त्यामध्ये समाविष्ट आहे। एक आता शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे, त्यावेळेला पप्या कशा पद्धतीनं विनीत माळीच्या चेंडूला खेळतो हे बघावं लागेल। महत्त्वाचा चेंडू, निर्णायक फुलटॉस, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ तैनात असताना त्याच्या बाजूने चेंडूला पाठवलं, गॅप मधून पाठवलं आणि चेंडू निघून गेलाय, लॉंग ऑफ सीमा रेखा पार, चौकार। एक खेळाडूंना विनंती, आपण या धीरज पाटील ते देण्यासाठी आपण विनंती करू। सागर पाटील या, सागर। धीरज पाटील त्यानंतर संतोष बंधू पाटील
किशोर मोरे, किशोर मोरे, दीपेश लोखंडे, रोहित पाटील, नीरज, साहिल घरत, अक्षय पाटील, आतिश भोईर, रुपेश कोळी, रुचित मयरकर, सिद्धेश पाटील, अमर पाटील, मयूर मांगेला, मॅचच्या दिशेने जाणार आहोत आपण. मॅचला देखील तितकंच महत्व आहे. सध्या 1.1 षटकांचा खेळ झालाय. धाव फलकावरती येते 22. ओ टू कॉम्बॉक्स. अप्पीने जर का बंटी पाटीलचा विकेट घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस हे अकबर यांच्याकडून दिलं जाणार आहे. अप्पीसाठी हे बक्षीस आहे, पण फक्त हे बक्षीस अप्पीसाठी नसून द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे. कारण बंटी पटेल इज द की फॅक्टर. बंटी पटेल हा तथास्तु ग्रुप आचोळ्याचा खूप आपण मोठा चेहरा आहे. प्रथमेश म्हात्रे जे ऑल इंडिया आयकॉन होते या संघामधले, त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. स्ट्रायकरवरून पर्यंत आले आणि राजू दादा अर्थात राजीव नाईक उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रथमेश, जय 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 कॅमेरा, प्रथमेश म्हात्रे कालचा दिवस अगदी आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं त्यांना गाजवला होता. प्रथमेश म्हात्रे यांचा हा सन्मान वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आपण आलात आणि एक दर्जेदार खेळ आपण देखील दाखवला आणि त्याबद्दल हा विशेष सन्मान आपला व्यासपीठावरती केला जातोय. प्रथमेशची आपण चर्चा करणार आहोत. प्रथमेश भरपूर लीग आपण देखील खेळल्यात, भरपूर ठिकाणी खेळण्याचा अनुभव आपल्याला देखील आहेत. पण मागच्या 2 दिवसामध्ये काल आज वसई विरार प्रीमियर लीग आणि इकडच्या खेळाडूंचा खेळ आणि या संपूर्ण आयोजन यामध्ये काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, म्हणजे IPL लेवलचंच आयोजन आहे फक्त. आणि आम्ही काल खूप चांगलं गेलो सर्व टीम आमची. आणि काल आज माझ्याकडनं खूप अपेक्षा होती दोन्ही ओनर आणि टीमची, तर ती मी पूर्ण नाही करू शकत, त्यांची माफी मागतो. आणि टुर्नामेंट खूप चांगले आहे आणि प्लेयर खूप चांगले होते. याच्या अगोदर भरपूर प्रीमियर लीग तुम्ही देखील खेळलात, पण कदाचित जसं आम्ही उद्देश आहे जो वसई विरार प्रीमियर लीगचा, इकडे खेळाडूंना, स्थानिक खेळाडूंना एक थोडंसं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न, ते पाहता मागचा कालचा दिवस तुम्ही सर्व क्रिकेट पाहिलात, ते बघता जो उद्देश आहे तो उद्देश सफल होताना दिसतोय की काही टॅलेंटेड खेळाडू आहेत ज्यांनी आपला खेळ या मैदानावरती दाखवला आहे. हो, खूप चांगले आहेत. आमच्या टीममध्ये पण 4-5 प्लेयर खूप चांगले लेदरसारखे खेळतात. फिल्डिंग खूप एफर्ट चालू होतात. प्रत्येक टीममध्ये 4-5 प्लेयर खूप चांगले आहेत. आणि नंतर त्यांना ह्या टुर्नामेंटमुळे, वसई विरार प्रीमियर लीगमुळे त्यांना नंतर फ्युचर खूप चांगलं आहे. कारण की टुर्नामेंट ही खूप टॉप क्लास चालू आहे आणि सगळे बघतायत लाईव्ह. मला पण फोन येतात की कधी मॅच आहे, कधी मॅच आहे. त्यावरून समजा की किती मोठी टुर्नामेंट आहे. नक्कीच तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा राहतील. त्यांनी म्हटलं होतं की इथे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे आणि बरेचसे बाहेरचे खेळाडू देखील ही स्पर्धा पाहत आहेत. त्याचा फायदा वसई विरारच्या खेळाडूंना होऊ शकेल. थँक्यू प्रथमेश म्हात्रे, आपण देखील आलात, आपलं मनापासून आभार आहे. आपण मॅच ऑन गोईंग आहे, जास्त वेळ न जाता आपण सामन्याच्या दिशेने जाऊया.
चला बँकच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 44 वरती 1 आहेत आणि बंटी पटेल 26 धावांवरती खेळत आहेत. संजू कांबळे तालुका आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कैवल्य पाटील बंधूने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या षटकारानंतर आलेला तो विकेट खूप मोठा दिलासा देणारा असणार आहे आणि या पहिल्या इनिंगला वेगळी दिशा देणारा. बंधूचा चेंडू आखूट टप्प्याचा पुन्हा एकदा फटका बसला. मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघे एकत्रित. ओ महत्वपूर्ण कॅच. अशा प्रकारच्या कॅचेसना तुम्हाला सोडून चालणार नाहीये, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. इथे प्रत्येक जण एका संधीची वाट बघतोय. एकदा का ती संधी मिळाली की तिला हिटच करायचं आहे आणि त्या संधीमध्ये जर का तुम्ही संधी दिलीत तर मग काम तमाम आहे, काम तमाम आहे. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. आखूट टप्प्याचा बॉल, उसळी घेणारा चेंडू आणि चेंडूच्या रेषेमध्ये न येत असताना हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडू पुल झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. एकाने रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु नाही जज करू शकलेत, नाही पकडू शकलेत. त्यामुळे झेलदंडीला दान. बंटी पटेलला स्ट्राइक मिळते. 45 वरती 1, 3 चेंडूचा खेळ झाला. जब इन्होंने 75 रन बनाए थे तब भरत 45 पर जीवनदान मिला था और पहला जीवनदान इनको मिला था 0 पर. 75 रनों की शानदार पारी इन्होंने खेली, बंटी पटेल ने खेली थी. कमाल की बल्लेबाजी. ऑन साइड पर दे घुमा के गेंद को खेल दिया. मिड विकेट पर बल्ला घुमा, मैदान झूमा. 6 रन. मला बघा कशा पद्धतीचा फटका होता. मागील 2 चेंडूवरती ज्या वेळेला एक यश दुसरं अपयश आलं होतं, चेंडू मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला थांबला होता, त्यामुळे कैवल्यने विचार केला की बंटी पटेलला सुद्धा त्याच धाटणीचा चेंडू हाताळावा. पण बंटीचं त्या फटक्यासाठी असलेलं प्रिपरेशन, त्या फटक्यासाठी वापरलेला त्याने तो वेळ, त्याने ज्या पद्धतीने स्वतःच्या वेळेला ट्रान्सफर केलं आणि बॅकलिपला, हाय बॅकलिपला वापरत असताना फास्ट बॅट्सविंगनं षटकार दाखवला. यावेळेला काय यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीवरती आणि फलंदाज बंटी पटेल प्लेड ऑन. तीसों की पारी समाप्त. बंटी पटेल की निराश रहेंगे. ब्रेड ऑन वे और विकेट, बहुत बड़ा विकेट मिला जिसकी जरूरत है. देखिए ग्रेट मराठा की टीम बहुत खुश. बंटी पटेल देखिए एक्शन रिप्ले में ये विकेट कैवल्य पाटिल का, बंधु का विकेट है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले का उन्होंने किनारा रखा और गेंद स्टंप के ऊपर टकराई. बेहतरीन गेंदबाजी कैवल्य द्वारा. एक ऐसे गेंदबाज है भरत जिन्होंने 7 विकेट भी चटकाए हैं, तो लाजवाब गेंदबाजी करते हैं. इस ओवर की बात करें तो 5 गेंद में 13 रन महंगे साबित हुए, लेकिन 2 बहुत महत्वपूर्ण सफलता उनको मिली है. नाही, वसई तालुक्यातील मोठ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये कैवल्य पाटीलचं नाव घेतलं जातं आणि का त्याचं कौशल्य मोठे, का तो या संघाचा आयकॉन हे दाखवत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासाठी त्याचा आयकॉन म्हणून खेळतात. या षटकामध्ये त्याने 2 विकेट घेतलेल्या, 2 षटकार आलेत ही वेगळी बाब, परंतु प्रफुल्ल तावडे आणि बंटी पटेल सारख्या 2 सेट बॅटरला त्याने तंबूच्या दिशेने पाठवलं, मैदानाबाहेर पाठवलंय. ही जमेची बाजू द ग्रेट मराठासाठी 51 वरती 2 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. नवीन फलंदाज करण निजाई मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, करण निजाईचा चेंडू यावेळेला बॅटची वरची कडा. पंच करायचं होतं. आखूट टप्प्याच्या बॉलला कोणत्याही प्रकारची बदल आली त्यामध्ये हालचाल नाही आणि त्यामुळे बॅटची काढा घेत असताना चेंडू मागे निघून गेला. यष्टिरक्षकाच्या कोणतीही चुकी नाही. यष्टिरक्षकाची फलंदाज खरं निजाई बाद. कमरिया कमरिया करेला पालोप लॉलीपॉप लागे. बहुत बड़ी सफलता. एक्शन रिप्ले डीबीएन लाइव पर आप जरूर देखें. कैवल्य पाटिल कमाल के गेंदबाज है. 1 ओवर 13 रन 3 शिकार. ये आखिरी विकेट डीबीएन लाइव पर आप जरूर देखेंगे.
VVPL ओव्हरला होते सुरुवात. ओ यावेळेला झडमध्ये वॉट बॉल, बिलकुल टोक्रशर. संजू सफलून खेळण्याचा प्रयत्नात होते आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये ते असफल ठरत असताना त्याचा फायदा झाला पियुषला. पियुषनं आपलं ब्रह्मास्त्र वापरलं आणि उडून दिली आहे दांडी गुल. फलंदाज बाद. से गेंदबाजी सटीक लाइन पर गेंदबाजी आप करेंगे तो फायदा होगा. शफल हुए थे और यॉर्कर, सटीक यॉर्कर. और क्या गेंदबाजी पीयूष भोईर द्वारा. सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते गैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते पैरों पर. सटीक यॉर्कर पीयूष भोईर कारगर. और ये बहुत बड़ा शिकार आपने किया. संजू बैक टू द पैवेलियन. चौथा ओवर प्रगति पर है, डबल ओवर है. 3 एंगल से डिबेल लाइव पर यह दिखाया गया. बल्लेबाज संजू मात्र 1 रन 51 4 विकेट के नुकसान पर. भरत स्टार्ट अच्छा था, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी बंटी पटेल ने, लेकिन उनका विकेट गिरने के बाद द ग्रेट मराठा जुचंद टीम ने कमबॅक किया है. नाही, खूप चांगली सुरुवात आणि या सुरुवातीला मोठं करून देण्याची जबाबदारी या मिडल ऑर्डरच्या बॅटरवरती आहे. करण वैती नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पियुष भोईरची ही सटीक गोलंदाजी आणि पियुष भोईरने आत्ताच नव्हे पहिल्या मॅचपासून आपला दमखम दाखवलाय. आपला दमखम पहिल्या मॅचपासून दाखवला आणि त्यामुळे पियुषचा या षटकातला जो काही बॉल आलाय किंवा जो काही पहिला चेंडू त्याने हाताळला त्याच्यावरती विकेट आला हे काही नवीन सरप्राईज नव्हतं. ही त्याची स्ट्रेंथ आहे. यावेळेला काय पायावरचा चेंडू करण वैती सध्या बहरामध्ये फॉर्म मध्ये आहे आणि तो फॉर्म प्रदर्शित करत असताना विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेखा पार. VVPL षटकार. का जब आप रडार में गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज करण वैती ने कहा थैंक यू वेरी मच, और उसके बाद में गेंद को डीप विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. दर्शनीय स्ट्रोक. ये अच्छी गेंद है, थोड़ा आउट ऑफ द स्टंप. इससे पहले स्टंप के अंदर गेंदबाजी करने की कोशिश की, तब जाकर बड़ा स्ट्रोक. अब यहाँ गेंदबाज टप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा गया. एक्शन रिप्ले डिबेन लाइव पर आप जरूर देखें. स्टंप के करीब से गेंदबाजी, टप्पा ऑफ स्टंप के बाहर. उछाल जरूर था और उसका फायदा गेंदबाज को मिला. ये बिंदी गेंद है, विकेट छक्का. बिंदी गेंद स्कोर 57 for 4. नाही, बाहेर निघणारा चेंडू होता आणि बाहेर निघणाऱ्या चेंडूवरती मोठी हरकत करण्याचा प्रयत्न. फुटवर्कमध्ये तो कमीपणा जाणवला आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पियुष पुन्हा एकदा या बाला उजव्या बाहेर जाणारा चेंडू जाऊ दिलाय आणि तिसऱ्या पंचानं रेफर सुद्धा केलंय. तिसऱ्या पंचानं रेफर केलं गेलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू हा वाईट की नाही बघितलं जात आहे. तिसरे पंच म्हणून यावेळेला लॉसन कोरी आणि खालिद भाई कार्य पाहत असताना 57वरती 4 जो षटकार आलाय त्या षटकारानंतर चांगला कमबॅक पियुषने केला असं म्हणता येईल. आणि कमबॅक केल्याविना पर्याय सुद्धा नाही आहे. प्रशांत सर, जर का पियुषने हा खेळ म्हणजे या प्रकारचे चेंडू नाही हाताळले, निर्धाव चेंडू नाही आले, तर मात्र या VVPL ओव्हरला मोठं करण्यासाठी चालना किंवा तो उत्स्फूर्त म्हणतात ना, ती स्फूर्ती मिळू शकते. यस, पाहिलं जातंय. तिसरे पंच आमचे काही वेळेसाठी व्यस्त होतात. बघा कशा प्रकारची डिलिव्हरी होती. चेंडू होता. इट्स अ फेअर अनफेअर फेअर. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. शफल झाले होते आणि त्यानंतर चेंडूला जाऊ दिलं. जर का त्या चेंडूच्या रीचमध्ये तुम्ही पोहोचताय तर तुम्हाला फटका खेळायचा आहे. कारण सध्याच्या घडीचे जे काही प्रगत टेनिस बॉल क्रिकेटचे नियम आहेत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे जे नियम आहेत त्या नियमावलीला बघतात तुम्ही आता त्या संभ्रमामध्ये आहात की वाईट मिळेल नाही मिळेल, पण त्यापेक्षा मारलेलं बरं होतं. VVPL जीवर आहे, इथे धावा काढणं गरजेचं आहे. धावा बनवणं ही गरज आहे. यावरचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघणारा, येतोय डॉट. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी असताना काय मोठा फटका. अब उल्टी गिनती शुरू हो चुके हैं. मतलब जो डबल ट्रिपल ओवर है इसमें आपको 6 गेंदों में 10 रन बनाने हैं. आपने 5 गेंदों में 6 रन बनाए. अब 4 और आपको बनाने हैं और एक अच्छी गेंद पीयूष को डालनी है. संदीप और करण वैती स्टार्ट अच्छा किया था. करण वैती ने छक्का जड़कर इरादे स्पष्ट किए थे, लेकिन उसके बाद में आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी पीयूष द्वारा.
बेहतरीन असरदार साबित हुए। स्कोर 57 फॉर 4, 57 4 विकेट के नुकसान पर इस ओवर की आखिरी गेंद। टप्पा खाते उछाल था, बाउंसर। टप्पा खाते उछाल जरूर था और अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया। तो ये पिक्चर ऐसे समाप्त नहीं होगा क्योंकि ये वसई विरार प्रीमियर लीग 2026 का सुपरहिट पिक्चर है, सुपरहिट फिल्म है। अब देखते हैं टीवी अंपायर हमारे साथ जुड़ेंगे। अमित जी हैं। टप्पा खाते उछाल ज्यादा था या कम था या सही गेंद थी, अच्छी गेंद थी, वो देखा जाएगा। क्या ये फेयर डिलीवरी है? अंपायर बिल्कुल टीवी अंपायर देखेंगे। डिसीजन पेंडिंग है और आवाज है कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग आणि त्यानंतर थोडा मागे घ्या, थोडा पुढे घ्या, नक्की कुठे चेंडू गेलाय, कोणत्या पोझिशनमध्ये बघितला जातोय. आणि याच्यासाठी रेफरन्स म्हणजे पॉपिंग क्रीज असते आणि त्या पॉपिंग क्रीजला बघत असताना चेंडूची उंची किती होती हे पाहिलं जाईल. आमचे पंच व्यस्त होतात. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सध्याच्या घडीला अमित गोलतकर सर आहेत. प्रचंड अनुभव त्यांनाच होता. हे आमचे रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा भर उन्हामध्ये आस्वाद लुटण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूने बसलेले आहेत. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांची रेलचेल या मैदानावरती मागील 4 दिवसांपासून बघत आलेला आहेत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. संडे फन डे. आता या फन डेमध्ये त्या संडेला सगळेजण एन्जॉय करतात का बघा. 2 भागामध्ये दाखवलं जातं चेंडू कशा पद्धतीचा होता. पंचांनी ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाशी सहमत होत असताना वाईडचा इशारा दिला. इट्स अ वाईड आणि वाईट असल्या कारणानं अजूनही ती चुरस कायम आहे. अजूनही तो प्रश्न उभा आहे की VVPL ओव्हर 58 4 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है. आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट है और डबल ओवर, ये वेरी वेरी स्पेशल ओवर है. 7 रन बने, 3 रन आपको बनाने, आपका चैलेंज पूरा करने के लिए. द ग्रेट मराठा जुचंद्र और तथास्तु ग्रुप के बीच ये बहुत बड़ा मुकाबला. अनुमान स्कोर 91. संदीप नए बल्लेबाज है, करण वैद्य का साथ देने के लिए मैदान के अंदर. अब चर्चा हो रही है. पीयूष अपने बोरिंग मापा तैयार, कपक से गेंदबाजी करेंगे. फ्लैग टेपर खिलाड़ी, पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी, एक लॉन्ग अप. अब जाकर मिड ऑफ दायरे के अंदर तो लॉन्ग अप नहीं है इस वक्त. एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ लेके गए हैं. पीयूष स्ट्राइक रन पर करण वैद्य. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. उनसे 50 के बॉन्डल पर खिलाड़ी है, केवल गेंद को रोकने की कोशिश कर रहे हैं. एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पड़ गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने. टारगेट आपने पूरा किया या नहीं किया वो देखा जाएगा. 10 रनों का टारगेट था, 9 रन आपने बनाए. इस ओवर में 1 विकेट. अब आंकड़े बदलने वाले हैं. 5 रन माइनस या 4 रन माइनस. अब देखते हैं क्या आंकड़े होते हैं. यहाँ 9 रन 4 रन माइनस. 10 बंदे तो 5 माइनस हो सकते थे, लेकिन फिलहाल अब आपने वो चैलेंज पूरा. 10 होते तो वो 5 रन एक्स्ट्रा हो सकते थे. कनेक्शन है. और अब माइनस 56 4 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. संदीप और कर्णवैती बीच मैदान पर है. पीयूष के इस ओवर में मात्र 9 रन. बहुत ही अच्छी गेंदबाजी रही है भारत इस मुकाबले में. गेंदबाज पीयूष द्वारा. द ग्रेट मराठा जुचंद्र और तथास्तु ग्रुप के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर स्कोर 56 फॉर 4. पीयूष बेहतरीन गेंदबाजी, वो चैलेंज पूरा करने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को. पहली गेंद पर विकेट था, दूसरी गेंद पर छक्का. भारत यहाँ इस मुकाबले में ये 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण है और अनुमानित स्कोर 84 दिखाई दे रहा है. नाही 84 धावा ज्या प्रोजेक्टेड जो स्कोर 84चा दिसतोय तो काही वाईट नाहीये. पण तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना जर बळ द्यायचं आहे, त्यांना ताकद द्यायची आहे, तुम्हाला या मॅचमध्ये तुमचे खांदे उंच बघायचे असतील तर तुम्हाला येणाऱ्या 2 षटकामध्ये 30-35 या धावा बनवाव्या लागणार आहेत. कैवल्य पाटील बंधूच्या अगेन्स्ट संदीप सोनारने मारलेला फटका. अजून एक विकेट. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये सुंदर झेल टिपला गेलाय, फसवलंय. गतीमध्ये परिवर्तन आणत असताना या मॅच मधलं सर्वात मोठं परिवर्तन दाखवतात कैवल्य पाटील बंधू. फलंदाज संदीप सोनार बाद.
बहुत अच्छी गेंदबाजी। टप्पा थोड़ा ऑफ टाइम के भारत ऑन साइड पर खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक, केवल ने भागकर एक रनिंग कैच उन्होंने लिया। शानदार गेंदबाजी के साथ बेहतरीन फील्डिंग भी वो कर रहे हैं केवल पाटिल, कारगर साबित। पहली गेंद पर विकेट और संदीप ने आज अपने टीम के लिए अच्छा योगदान नहीं दिया। स्कोर अब तक 56, 5 विकेट के नुकसान। भरत यहाँ से विकेट मिला और केवल ने 4 विकेट चटकाए। कारगर गेंदबाजी हुई है। आणि जो आयकॉन असतो तो आयकॉन चालल्यानंतर त्याचा प्रभाव त्या इनिंगवरती दिसतो, असं आतापर्यंत आपण बघितलं आणि या सामन्यामध्ये तसं दिसून आलंय। कैवल्य पाटीलने जी गोलंदाजी केली आहे ती आयकॉन म्हणजे त्याच्या त्या स्थितीला म्हणजे त्या पोझिशनमध्ये जो आहे जो कर्णधारपट भूषवतोय त्याच्या त्या रोलला साजेशी कामगिरी आहे आणि त्यामुळे द ग्रेट मराठा जुचंद्र हा VVPL षटकानंतर या मॅचमध्ये परत आला असं म्हणावं लागेल। कारण पहिल्या 3 षटकांचा जर खेळ बघाल तर चांगल्या स्थितीमध्ये होती तथास्तु ग्रुप आचोळेची टीम। आता इथून या सामन्याला टर्न करण्यासाठी अंकित पाटील कर्णधाराचा रोल खूप महत्त्वाचा राहणार आहे। 56वरती 5, 4.1 चेंडूचा खेळ झालाय। कैवल्य अंकित समोर, बघूयात कशा प्रकारचा खेळ करतात। बल्ले बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हाई एक्शन से गेंदबाजी, दूर बॉल एंड से 10-15 कदमों का बॉलिंग मार्क। अंकित पाटिल जिनके ऊपर दारोमदार कुछ देर के लिए खेल रुका है, फील्डिंग में बदलाव चाह रहे कैबल्य पाटिल। फ्लैंक ट्रिप है, एक गली पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी लॉकअप पर मौजूद है, 5 खिलाड़ी ऑफ साइड पर। कैबल्य की अगली गेंद गति परिवर्तन किया गया था, लेग ब्रेक ऑन साइड पर खेलते मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक का दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 57, 5 विकेट के नुकसान पर। बघा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकतात आणि ते चेंडूला टाकत असताना बोटं सुद्धा फिरवतात आणि त्यामुळे फटका जो खेळत असताना चेंडू भिरभिर करत बॅटच्या जवळ येतो आणि त्यामुळे जे कनेक्शन हवं तसं होत नाहीये। त्या कनेक्शनला होण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळी युक्ती लढवावी लागणार आहे। आता त्याच्यासाठी कोणते फटके अपेक्षित हवेत ते तुमच्याकडे असणं गरजेचे। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, कारण सुरुवातीलाच ऑफ स्टंपवरती उभे होते, त्यानं लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला जाऊ दिलं, वाईटची सांगता झाली। आता काही प्रमाणामध्ये कैवल्यवरती सुद्धा दडपण आलंय। त्याचं कारण आहे करणने मागील षटकामध्ये मारलेला तो षटकार होता आणि त्या षटकारामुळे करणच्या जवळपास ठेवण्याचा प्रयत्न नाही आहे चेंडूला कैवल्य पाटील यांचा आणि म्हणूनच ही वाईटची सांगता झाली आहे। 58वरती 5। बल्लेबाज के रडार में गेंदबाजी आपको नहीं करना चाह रहे, वो आपका प्लान है, लेकिन इस वक्त आपका अनुशासन भी बहुत इंपॉर्टेंट। ओहो, पटकी भी गेंद, क्या शॉट है, गेंद हाफ ट्रैकर, उसके ऊपर बल्लेबाज ने किया हवाई फायर, गेंद रबू चक्कर, इट्स अ सिक्सर। दोन मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि 3 चेंडू टाकायचे आहेत। 2 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे, 3 चेंडू टाकायचे आहेत। बॉल जातो त्यावेळेला टायमर थांबवला जातोय, तरी सुद्धा 64 धावा। बघा करणने इतक्या लांबच्या चेंडूला म्हणजे उचली घेणारे चेंडू येणार हे त्याला अपेक्षित होतं आणि ते येत असताना तो बाहेर फिरणार हे सुद्धा माहित होतं आणि त्यामुळे फुल पेस ऑफ द बॅट सरळ सहकार नगरच्या दिशेने पाठवले चेंडूला 6 धावांसाठी। षटकार आलाय पुन्हा एकदा बंधूचा हा चेंडू, ओ व्हॉट अ शॉट, कॉपी बुक स्टाईलने खेळलाय, मागील षटकाराची पुनरावृत्ती केली आहे आणि बॅक टू बॅक 2 चेंडूला पाठवले सहकार नगर मध्ये सीमारेखा पार 6 धावांसाठी येतो षटकार। बॅट्समनने गुडगा वाकवला आणि करणने काय षटकार ठोकला। शानदार आणि करणच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता मागील हप्त्यामध्ये झालेली जी क्वालिफाईंग मॅच होती ग्रामीण धमाका बिग बॅश, 18 चेंडूवर 18 धावांवरती 8 विकेट होत्या अर्नाळ्याच्या। 9व्या क्रमांकावरती येऊन त्याने 49 धावा केल्यात आणि त्यानंतर 80+ धावा या उभ्या केल्यात अर्नाळ संघाने आणि तिथून त्याला जो फॉर्म गबसलाय, जो सूर गबसलाय तो थांबायचा नाही। पुन्हा एकदा 1 2 3 लगातार 3 षटकार, 3 in a row, करण इसका एक बहुत ही शानदार बल्लेबाजी करण वैद्य द्वारा।
ये है करण जो बल्लेबाजी कर रहे, दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन। गेंद बॉडी लगने के बाद 6 रन। बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष आदरणीय मुन्ना शेख, उपाध्यक्ष शाकिब अली शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम. आपणा दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत या VVPL सीझन 2 च्या वतीनं. कैबली के खिलाफ लगातार बैक टू बैक 3 छक्के जोड़ चुके करण बैती. बहुत अच्छी गेंद थी, वही और करना चाह रहे थे. बढ़िया गेंदबाजी कैबले द्वारा 3 सिक्सर के साथ मोमेंटम अपने पास रखने की कोशिश तथास्तु टीम द्वारा. स्कोर की बात करें तो 5 ओवर 77, 5 विकेट के नुकसान पर तथास्तु. वरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर करण वैतीच्या 27 धावा, अंकित पाटीलची 1 धाव. येणारे चेंडू किती बाकी आहेत? 5. शेवटच्या अंतिम षटक आणि त्याचबरोबर आता चाहूल लागले नेक्स्ट मॅचच्या टॉसची. पुढील सामना ज्या 2 संघादरम्यान होणार आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी या. और ये स्ट्रोक देखिए करण वैद्य के लगातार वो 3 छक्के इन्होंने जड़े थे ऑन साइड पर. बहुत बढ़िया अप टक्कर गेंद के ऊपर भी हमला किया. उसके बाद में बैकफुट पर जो समय मिला, ये शॉट देखिए शानदार बल्लेबाजी ऑन साइड पर मिड विकेट पर 3 छक्के और कमाल का गजब का प्रदर्शन. 27 से 9 गेंदों का सामना किया. 300 का स्ट्राइक रेट है. कुल मिलाकर 4 गेंद के बल्ले से आए हैं और पहला छक्का जो था वो बिल्कुल अलग था, अलग किस्म का. लेकिन कैबली के खिलाफ आपने जो 3 छक्के जड़े ना, देखिए एक क्षेत्र में मिड विकेट बॉडी लाइन की तरफ वो 3 छक्के हैं. सुपर बैटिंग बाय करण बैती इज प्लेइंग 127. नगरसेवक आदरणीय आरशेजी चौधरी साहेब हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बिलकुल एक चांगला उल्लेख आपण केलात की हाफ ट्रॅकरला त्यांनी मिडविकेटच्या डोक्यावर पाठवलं. तो फक्त हाफ ट्रॅकर नव्हता तर मोमेंटम ब्रेकर होता आणि त्या मोमेंटमला ब्रेक काढणारी बॅटिंग करण वैते मैदानात करतोय. टीम 94 कामन विपक्ष 77 फॉर 5. पहिला चेंडू डॉट. प्रकाश तुंबडा अप्पीच्या हातामध्ये चेंडू आणि अप्पी इकडे एक्सपिरियन्स मोठा आहे, अनुभव मोठा आहे. पण करण यावेळेला स्विचिट काढण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू मागे जातोय. यष्टरक्षक विनीत माळी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. लगातार 2 डॉट आलेत. लगातार 3 षटकानंतर 2 डॉट. काय करण वैती स्ट्रगल करतोय का या षटकामध्ये? कुछ अलग करने की कोशिश, अलग किस्म की बल्लेबाजी करने का प्रयास. पहले गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी, अब रचनात्मक बल्लेबाजी करना चाह रहे. तो टीम 94 कामन आणि शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेकी केली जाणार आहे. अपने बोलिंग वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर हवा के खिलाफ मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. हैप्पी को सफलता मिली. करण ने बनाए 27, 12 गेंदों का सामना किया और इस मुकाबले में तथास्तु टीम को बहुत बड़ा झटका. करण वैती बाद आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. अभि मैदानाच्या आतमध्ये येतोय. महत्त्वपूर्ण विकेट आली. प्रकाश तुंबडा अप्पी प्रभावित करणारी गोलंदाजी करतोय. प्रकाश तुंबड्याचं पहिलं षटक जर बघाल म्हणजे पहिल्या मॅचमधलं त्याच्यामध्ये जी त्याच्या अगेन्स्ट जी फलंदाजी केलेली होती, शेबी 26 चंदन सरचा संघ त्यांच्या समोर मला वाटते त्यावेळेला खेळलेला होता. आणि त्यानंतर नाही शेबी 26 नव्हे, त्यावेळेला पहिल्या मॅचमध्ये त्याच्यावरती अटॅक झाल्यानंतर ज्या वेळेला प्रकाश तुंबडाने दुसऱ्या मॅचपासून ते VVPLवर सोडले तिथून त्याने प्रभावी मारा केला, प्रभावित करणारी कामगिरी केली. आता सुद्धा स्लॉग ओव्हरमध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती एकही धाव दिलेली नाहीये आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पर कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से. ठोकर लगी थी उसके बाद में सदी भी गेंदबाजी प्रकाश द्वारा.
अच्छी गेंद, टप्पा खाते थोड़ा नीचे रही है और डायरेक्ट हिट करने की कोशिश। सब कुछ आपके सामने था और इसके बावजूद आप डायरेक्ट हिट नहीं कर पाए। लेग बाय का इशारा करुण कोटी आंसर कर रहे हैं। अब जाकर स्कोर की बात करें तो छठा ओवर प्रगति पर है और इस मुकाबले में तथास्तु बगरू 78 6 विकेट के नुकसान पर। चेंडू बिलकुल यष्ट्यांच्या समांतर दिशेमध्ये गेला होता आणि ज्या एंडला विनीत माले गेले तिथून तो स्टंप 3 नाही 1च दिसत होता आणि अशा वेळेला तुम्हाला त्याला हिट करणं सोपं नाही राहत. बाहेर निघणारा चेंडू, कट करणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती विनीत माळेने कोणतीही चुकी नाही केली. अंकित पुढे आले होते, पुढे आल्याचा फायदा झाला आणि फलंदाज बाद होत असताना अंकित पाटील याला मैदान सोडावं लागतंय. गॉन नेचुरली आप देख रहे हैं टप्पा खाती गेंद बाहर की तरफ निकल रही है प्रकाश की, क्योंकि लेफ्ट हैंडर है. शानदार विकेट कीपिंग. पिछले मैच में मनोज जिन्होंने तीन विकेट चटकाए थे, बहुत ही शानदार गेंदबाजी की थी मनोज ने. अकबर शिप इनकी तरफ से इनाम आ रहा है प्रकाश के लिए, तुमड़ा के लिए. अगर ये मेडन ओवर आता है, विकेट मेडन ओवर, तो 500 का इनाम है. स्कोर 78 7 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद शेष. फुल टॉस ऑन सर पर खेल दिया बॉर्डर पर खिलाड़ी है. कई बार लेग गया, गेंद की तरफ आया, गेंद को फील्ड किया. एक रन के बाद दूसरे के लिए पलटना चाह रहे हैं लेकिन केवल एक ही रन मिलेगा. तो इस मुकाबले में द ग्रेट मराठा के सामने लक्ष्य रखा गया 80 रनों का. 80 रनों का टारगेट है. 79.8. जो अगले मुकाबले का टॉस, चलते एक बार टॉस की तरफ. भरत जी हमारे साथ जुड़ेंगे. ओवर टू भरत मोरे. चला टीम 90 पर कामन संघाचा कर्णधार आणि शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकी केली जाणार आहे दोन संघादरम्यान. ही बॅटिंग समरी. बंटी पटेलचा 32 धावा, प्रफुल्ल तावडेच्या 10 धावा, संजू 1 धाव, करण नेजाई डॉट, डकचा शिकार, संदीप सोना डकचा शिकार, करण बैतीच्या 27 धावा, अंकित पाटील 1 धाव, अभिजित विश्वासराव 0 आणि प्रशांतची 1 धाव. 11 एक्स्ट्राच्या रूपाने धावाले. 79 धावा दाखल करतात. 80 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. With और तटस्थ टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपका 12th मैन मैंडेटरी है जो हमारे कॉम्बॉक्स में रहेगा. बहुजन विकास आघाड़ी प्रेजेंट वसी विकास वसी विरार प्रीमियर लीग 2026 सीजन 2 organized by RS Group, वसी विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट एसोसिएशन, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, SBS Global School, Aviva, Tenix brand of Sachin Tendulkar, Poonam Developers, Nexton Enterprises, Namo Sport, Drink Partner, Red Crush and Coco, Drink Partners, Health Energy Drink, Trophy, Man of the Match from RS Group, medal from
Vasi Virar Underarm Box Cricket Association cap from Virat brand. The next is from brand of Sachin Tendulkar. The next T-shirt from brand of Sachin Tendulkar. Over to Bharat More. काही सन्मान आहेत ते आपण सन्मान घेणार आहोत. व्यासपीठावरील उपस्थित बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष आदरणीय पहिली नगरसेवक आदरणीय आरशीजी चौधरी साहेब यांना विनंती करेल आपण समोर आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी विनंती करेल रोहनदादा सामंत यांना की आपण हा आदरणीय आरशीजी चौधरी साहेब यांचा यथोचित सन्मान याचा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. नगरसेवक आदरणीय आरशीजी चौधरी साहेब आपला अमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या VVPL सीझन 2 च्या वतीनं. अल्पसंख्याक अध्यक्ष आदरणीय मुस्तकीम शेख मुन्नाभाई यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय रोहनदादांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेमध्ये मुन्नाभाई आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेला आपण भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष शाकिब अली शेख पप्पूबाई यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी पप्पूबाईंना विनंती केली आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. झहीरबाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धन्यवाद पप्पूबाई आपण सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत त्यामुळे टॉस सुद्धा केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय अर्षद चौधरी साहेब यांना की आपण हा टॉस करण्यासाठी यायचं आहे. Impact player. VVPL असा कॉल आणि VVPL आलाय. मला टॉस जिंकलाय निर्णय क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांच्या मनासारखं झालंय कारण धन्यवाद साहेब आपल्याला विनंती आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं. नाणेफेकीचा कौल झालाय जिंकलाय तो शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम 94 कामन या संघाला. एक चांगली मॅच यानंतर सुद्धा बघायला मिळणार आहे पण त्या अगोदर चालू असलेली मॅच मोठी आहे तिथे 80 धावांचा पाठलाग आणि 80 धावांचा बचाव आपल्याला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा VVPL सीझन 2 स्टे ट्यून्ड विथ DBN लाइव. शुक्रिया भरत. इम्पैक्ट प्लेयर प्रफुल्ल की जगह वीरू आए हैं मैदान के अंदर. बहुत इंपॉर्टेंट मैच है. जबरदस्त घमासान भी मैदान पर जरूर देखेंगे. दर्शक काफी संख्या में मौजूद है. 36 गेंदों में 80 रनों की जरूरत. 80 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय ही बताएगा. विनीत माली के ऊपर सबके निगाह. एक तरफ आकाश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है. इस ओवर की पहली गेंद इस बार हो किया सुंदर तरीके से फाइटिंग बॉडी की तरफ. शानदार स्ट्रोक विनीत माली. बजेगी चिट्ठी बजेगी ताली और बेहतरीन शुरुआत करते हुए बीच मैदान पर विनीत माली 4 रन. काही सन्मान आहेत ते आपण या व्यासपीठावरती घेणार आहोत. ॲडव्होकेट हितेशभाई जीवन यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल रोहनदादा सामंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. रोहनदादांना विनंती आपण हा सन्मान करण्यासाठी यायचे. ॲडव्होकेट हितेशी जीवन छोटूबाई यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती लाभते आहे. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद छोटूभाई आपलं मनपूर्वक आभार. आपण या
VBPL सीझन 2 ला भेट दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद बरजी मोरे. मॅच महत्वाचा आहे. तुम्ही सांगितलं सिटी वाजेल टाली आणि माली दोनों कमाल कर रहे हैं. स्टेट डाउन द ग्राउंड. VBPL षटकार. वसई विरार प्रीमियर लीगची खरी रंगत आहे. ही खरी गंमत आहे. रंगत गंगा गंमत. एक चित्रपट आला होता गंमत जम्मत. आता ही गंमत जम्मत या मैदानावरती आलेत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल मैदानावरती आहेत. बंटी पटेल वर्सेस विनीत माली. क्या शॉट केला, जबरदस्त टाइमिंग. डाउन द ग्राउंड गेट बॉडी के बाहर ज्यादा चप्पल में और बंटी पटेल भी क्या जबरदस्त खिलाड़ी है. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर सिक्सर, चौथी गेंद पर बिंदी गेंद. चप्पल होकर खेलना चाह रहे थे, घुस कर मारने की कोशिश इस बार कामयाबी नहीं मिली. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. नेहमीच टप्पाचा पहिला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. आणि तो फॉलोइंग स्वीप केलायचा होता. त्याला फॉलो केलं, पाठलाग केलं. कदाचित मन ओळखलं होतं. बंटी पटेल जिस तरह से गेंदबाजी करे शायद बाप लिया था कि भाई बल्लेबाज इस तरह से खेलने वाले. पीछा किया उनका, पाठलाग केला त्यांचा आणि चेंडू यशच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे 10 फलकावरती 10 वरती बॅटिंग करतात विनीत माळी. टार्गेट आहे 80 धावांचं. 80. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला. अटेम्प्ट चांगला केला गेला होता. फक्त झेल कोणी टिपायचं होतं की कोणी कॉलिंग करायचं होतं. पण इंटेन्स चांगला प्रयत्न. हातातनं चेंडू निसटलाय. 5 गेंदों का खेल. स्कोर 11 रन बगैर के सुरक्षित के ऑन साइड पर खेलना चाहते थे. स्ट्रोक स्वीप करने की कोशिश, टाइमिंग प्रॉपर नहीं तो बहुत ऊपर. ताराबड़ गेंद. स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है ना वो बहुत तेजी के साथ आए, भागकर कैच वगैरह प्रयास. कमिटमेंट में कोई कमी नहीं है. शानदार खेल बीच मैदान पर. अच्छा एफर्ट था बॉडी लाइन पर. बंटी पटेल का ये ओवर है, मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. फ्रंटलाइन गेंदबाजी कर रहे. सामने बल्लेबाज आकाश. स्कोर 11 रन बगैर के सुरक्षित के. पावर प्ले का ओवर, फील्डिंग फ्लाइट में गली है, पॉइंट पर खिलाड़ी कवर है. एक खिलाड़ी मिड ऑफ पर, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. बल्लेबाज आकाश के लिए उड़ा आसमान की तरफ. आकाश ने गेंद को भेज दिया तारा मंडल में. मैं आसमान को चीरना नहीं, इस बार आसमान को तोड़ना चाहता हूं. बहुत ही जबरदस्त गगन विधि सिक्सर. एक नंबर तुझी कंबर. यष्टीच्या बाहेरनं. आपने सही का भाई, नाव आकाश आहे. आकाशात फटका खेळणार वसईचा खेळाडू आहे. आणि आदिवासी क्रिकेट असोसिएशन आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर बोलबाला आहे खेळाडूचं आहे. भरपूर बोलबाला आहे. आकाश धानवी त्याचं नाव आहे आणि भरपूर बोलबाला आहे. आणि तो सांगतोय स्वतःला थोडंसं अपग्रेड करतोय. तिथून मिळालेला खेळलेला खेळ आणि या मोठ्या मंचावरती वसई विरार प्रीमियर लीगच्या बिग स्टेजवरती मिळालेली संधी आकाशसारखे खेळाडू चमकताना दिसतात. ही जमेची बाजू जसं आपण चर्चा करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आक्रमण केले बंटीवरती. धावा धाबालकावरती येत्या 17. विनीत माळी खेळतात 11 वरती आणि आकाश खेळतात 6 वरती. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन. आणि ज्यावेळेला आयकॉनच्या जोडला असे यंगस्टर किंवा असे खेळाडू चांगली कामगिरी करतात ना, मग आपली जी टीम बॅलन्स आहे किंवा टीमचं समतोल जे राखलंय ते योग्य पद्धतीने होतंय याची चुणूक आहे. करण निजाई क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अरणाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून काही वर्षामध्ये तोही उदयास आलाय, तोही समोर आलाय. करणचा रोल पहिला वेगळा होता ॲज अ फिल्डर, मग आला ॲज अ बॅटर आणि आता आलाय ॲज अ ऑलराउंडर. रोल बदलत गेले. किरदार जैसे आप कहते ना, किरदार बदलते गए लेकिन अपना परफॉर्मन्स, आपली कामगिरी नेहमीच उंचावत आलाय. करण निजाई स्ट्राइकर एंडला है तो फलंदाज विनीत माली. तो करण सर रोचक मुकाबले की तैयारी हो चुकी है. पहले ओवर में 17 रन और हमेशा 17 का मतलब है अपोनेंट टीम के लिए खतरा. बहुत ही अच्छा स्टार्ट विनीत माली और आकाश द्वारा. करण निजाई गेंदबाजी करने तैयार, कॉम्पैक्शन से गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ के बाहर गेंद सुंदर तो कमर के ऊपर से गेंद को खेल दिया. क्या बात है, क्या शॉट है. सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो.
एक बार फिर साबित करो, बताओ मत, करके दिखाओ। सगळे बघत होते त्या साईडला हेलिकॉप्टर उडेल, पण या साईडला उडाले कवरच्या डोक्यावरनं। आपने सही कहा भाई, शुरुआत करो और किसी बात की शुरुआत करो ना तो जब तक खत्म ना करो ना तब तक रुको नहीं। कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली शेवट तुम्हालाच करायचं आहे, कारण शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये। वसई विरार प्रीमियर लीगमध्ये जसा खेळ मागच्या दिवसामध्ये तुम्ही दाखवला विनीत माळीनं 17वरती तो बॅटिंग करतोय, संघाची धावसंख्या 23 पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट, साधारण एफर्ट नव्हता विनीत माळीचा। अगदी छोटी वयामधनं पालकोलीपासून सुरू झालेला तो प्रवास आहे, पण आज या नावाची दखल टेनिस क्रिकेट विश्व का घेते ते दाखवताना विनीत माळी या वसई विरार प्रीमियर लीगमध्ये। आता बघूया, वार त्यांनी केलाय, पलटवार करण करणार का, वार हल्ला त्यांनी केलाय। अकोटाप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूलचा प्रयत्न, चेंडू चला मिड विकेटला, शतरक्षक वेगानं चेंडूवरती पोचेल, थ्रो करेल तो परत एक धाव या चेंडूवरती पूर्ण। पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सेन्सेबल इनिंग, त्याला कारणही होतं कारण मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आकाश दानवीनं ठोकलेला षटकार। धावा धावफलकावरती 24। और विनीत माली की बात करें तो शॉट की रेंज बहुत ज़्यादा है, क्वालिटी जो ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, गेंद खराब नहीं थी लेकिन शॉट गजब का था। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, और जब मिडल और लेग स्टंप पर गेंद आई तब जाकर इन्होंने स्क्वेयरली की तरफ गेंद को खेला था। करण निजाई गेंदबाजी कर रहे, पहले 2 गेंदों में 7 रन स्कोर, 24 बगैर किसी नुकसान के। बढ़िया लाइन टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा घुमा मिला तो ऑनसेट पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज आकाश। लेग बाई का इशारा करते हुए करुणा कोटियन सर। स्कोर की बात करें 25 बगैर किसी नुकसान के, दूसरा ओवर पर गेंद रिक्वायर्ड रन रेट 12.22 का है, करंट रन रेट बिल्कुल 16 के ऊपर है। 27 गेंदों में 55 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के जसं लिए। तुम्ही उल्लेख केला विनीत माळीचा उल्लेख केला की फटक्यांची रेंज मोठी आहे, म्हणजे एखाद्या मोबाईलची रेंज असेल ना त्याच्यापेक्षा मोठी आहे। कारण जसं मोबाईलची रेंज कधी असतो, ज्या वेळेला तुमचा जो सॉफ्टवेअर आहे ना, सॉफ्टवेअर तो परफेक्ट पाहिजे, तसा हा परफेक्ट प्लेअर आहे विनीत माळी। परफेक्ट प्लेअर पुढ्यातला चेंडू होता, बॉलिंग स्वीप केलं, पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार, BBPL षटकार। पडतोय पण घडतोय, मैदानात एकटाच नडतोय विनीत माळी। काय बॅटिंग करतोय मैदानावरती, वाह! हे टेनिस क्रिकेटचं भविष्य आहे। शानदार बल्लेबाजी विनीत माली द्वारा 24 पर बल्लेबाजी करे, स्कोर 31 बगैर किसी नुकसान के। करण निजाई की गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है इस बार, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। विनीत 24 पर खेल रहे, आकाश 6 पर, पहले विकेट के लिए 31 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। बघा हेही चांगलं आहे, ज्यावेळेला त्याने पाहिला थोडासा लांब आहे, चेंडू बाहेर निघतो, त्याला सोडून दिलं। कधी कधी काय माहिती का, चांगल्याच्या चेंडूचा सन्मान करणं तोही गरजेचं आहे, तो कदाचित केला विनीत मालीनं। करण आता चेंडू होता, फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, तर एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली आणि एका धाव्याने धावफलकामध्ये होईल वाढ। स्कोर जाऊन पोचलाय तो 2 षटकांचा खेळ संपलाय, पाठलाग 80 धावांचा आहे आणि 2 षटकं संपताना धावा धावफलकावरती बिनबाद दमदार 32-32। बैक सभी का स्वागत है। बहुजन विकास आघाड़ी प्रेजेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीजन 2। ये शॉट देगा ग्रेट मराना जुचंद्र जो 32 रन आपने बनाए पावर प्ले में, वो देखे किस तरह से बनाए हैं। विनीत माली का जलवा, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर की तरफ गेंद को खेला गया, हेलीकॉप्टर शॉट उनका पसंदीदा स्ट्रोक है, पुल करना पसंद करते हैं। जब रडार में गेंद आई तब चक्कर विनीत माली ने गजब का प्रदर्शन करते हुए मैदान के बाहर भेज दिया। ये शॉट जो आप अब देखें, ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, शानदार बल्लेबाजी। हेलीकॉप्टर बहुत बार आपने देखा है वो आंसर की तरफ आता है, लेकिन ये हेलीकॉप्टर इनका एक्स्ट्रा कवर की तरफ चला गया था, घुस कर खेलते हैं। शानदार बल्लेबाजी से भी इनके शॉट कमाल का, लाजवाब बल्लेबाजी। पहले 2 ओवर में 32 रन, ये फॉलिंग स्विप है, गजब की बल्लेबाजी, अपना क्लास दिखाया इस मुकाबले में विनीत माली ने। आपला दर्जा जसा, आणि कदाचित अजून एक गोष्ट तो दाखवतोय, म्हणजे इथे मी याचा आयकॉन खेळाडू म्हणून काय
आणि सर्व आयकॉनवरती नजर टाकली ना आपण तर कदाचित सर्वात कमी वयाचा असेल सगळ्यात, म्हणजे यंगस्टर जर पाहिलं तर कमी वयाचा पण कमी वयामध्ये मोठी प्रसिद्धी आपल्या खेळाच्या द्वारे प्राप्त केल्या खेळाडू आहेत. करण वरती विश्वास दाखवलाय. पार एंड से गेंदबाजी जैसे कहते हैं ना बाबा, त्या एंडनं गेंदबाजी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय करणचं स्वागत केलंय. सांगितले करण आलाय, पण करण आता तुझ्यावरती रन बरसणार. चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. फटका बघा आणि मी तुमच्या दिशेने येतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं प्रयोग केले. पहिल्या या साईडनं करणनं आणला, त्या साईडनं करण. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं बाबा करण अर्जुन आहे. दोन्ही बाजूला करण आले आणि दोन्ही साईडला धावा हा येत असताना आपण बघतोय. अजून एक फटका, अगदी फटक्याची उधळण होत असताना करणच्या या षटकामध्ये. और एक्शन में देखिए ये शॉट जो किस तरह से खेला गया था, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर वाली लाइन और पॉइंट के तरफ गेंद को खेला गया. कट शॉट इनका पसंदीदा स्ट्रोक है. क्या बल्लेबाजी कर रहे हैं आज तो मैदान के अंदर. विनीत माली जो है ना वो टकाटक बल्लेबाजी कर रहे हैं. ये जबरदस्त स्ट्रोक था, कट किया था पॉइंट क्षेत्र में. ऑफ स्टंप के बाहर बल्ले के बीच नहीं आई गेंद. पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, थोड़ा कवर की तरफ चले गए. गेंद को फील किया गया. डगआउट में देखे द ग्रेट मराठा शिवचंद्र के खेमे में तुकाराम सर तालियों की आवाज मैं सुन रहा हूं. इसका मतलब विनीत माली प्लान के अनुसार बल्लेबाजी कर रहे हैं. ये डगआउट है आपके स्क्रीन पर और ऑन डिमांड है. ऑन डिमांड ते राहावं लागतं. डिमांड तशी सप्लाय तुम्हाला करावी लागते. मागणी तसा पुरवठा तुम्हाला द्यावा लागतो, नाही तर मार्केटच्या बाहेर जाणार. बाबा डिमांड आहे मार्केटमध्ये, तसा सप्लाय करणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर करणं चेंडूला ठेवलं होतं, मिस केलं आहे. आपने सही कहा, एक डगआउट तो बिल्कुल तालियों की शोर सुनाई दे रहे. दुसरा डगआउट का शांत आहे. टाळ्या नाही आल्या, आवाज नाही आला तर आपल्या खेळाडूंना ऊर्जा येणार नाही, एनर्जी येणार नाही. तथास्तु ग्रुप आचोळे, टाळ्या तुमच्या डगआउटमध्ये येऊ द्या. विकेट की तलाश में गेंदबाज. इस बार खेत रंगा पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. सिंगल लिया गया और अपने सबसे बेहतरीन खिलाड़ी इनफॉर्म बैटर विनीत माली को मौका दिया. बल्लेबाज आकाश ने तीसरा ओवर प्रगति पर है. आखिरी के शेष को 44 विकेट के नुकसान के. तथास्तु ग्रुप अचोले टीम के लिए तुकाराम से विकेट चाहिए, नहीं तो ये दोनों बल्लेबाज विनीत माली और आकाश जो है ना वो सरदर्द का कारण बने हुए हैं. बिल्कुल सरदर्द चाहिए. सरदर्द जब है ना तो थोडासा हमदर्द भी चाहिए. हमदर्द पाहिजे, कोणतरी गोलंदाज पाहिजे. मी जसं सकाळी म्हटलं होतं बाबा डोकेदुखी दूर करायला विकेट पाहिजे तुम्हाला. विकेट पाहिजे. सरदर्द है, थोडासा हमदर्द. तथास्तु एकदा टाळ्या ठोका, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. टाळ्या आल्या तर टीमला सपोर्ट येईल, टीमला ऊर्जा येईल, टीमला एनर्जी येईल. फलंदाज बाद. कप्तान बहुत खुश हो जाएंगे. तथास्तु टीम के कप्तान खुश हो जाएंगे क्योंकि विनीत माली जो है ना बैक टू द पेवन चले गए. 14 गेंदों में 36 रन और इसीलिए इस मुकाबले तथास्तु के ग्रुप में जो वो टीम का खेमा है वहां तालियां बजी है. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए बैटर प्रसाद बुद्ध. ये भी कमाल के खिलाड़ी है. उनके पास पाती जैसे खिलाड़ी भी है, बहुत कमाल के गजब के खिलाड़ी. प्रकाश जैसे खिलाड़ी है, वो भी अच्छा प्रदर्शन करते हैं. शिवचंद्र के बेहतरीन खिलाड़ी. और फिलहाल प्रताप लेफ्ट हैंडर बल्लेबाज, वो भी अनुभवी खिलाड़ी हैं. और ये दर्शक है क्रिकेट के दीवाने. काफ़ी सारे दर्शक महिला भी हैं, आज बहुत सारे बच्चे भी आए फैमिली के साथ. ये फैमिली शो है. वैसे विरार प्रीमियर लीग 2026 दूसरा संस्करण ये फॅमिली शो बनता हुआ. त्याला कारणही देखील आहेत, कारण बाजूला जर पाहिले तर आई जीवदानीचं मंदिर आहे आणि त्या आई जीवदानीच्या दर्शनाला भरपूर येतात, भाविक येत असतात. मग त्यापैकी देखील काही जण वळल्यात, अगदी पावलं आपली वळली जातात या दिशेनं. त्याला कारण आहे का इतका शानदार सोहळा चालू आहे, चांगले क्रिकेट चालले आहेत. फार कमी आपल्या भारतातले असे खेळाडू लोक असतील ना की क्रिकेट चाललं आहे आणि त्याला अवॉइड करून पुढे जातील. त्यामुळे ते देखील आहेत. आणि फॅमिली शोचा तुम्ही उल्लेख केला होता, कारण कुटुंबासोबत मॅच बघणं स्टेडियममध्ये बऱ्याच जणांना जमतं, कधी कधी जमत नाही, कधी वेळ नसतो, कधी तिकीट मिळत नाही. त्याच्यामुळे आज
विना तिकीट आपल्या फॅमिली सोबत हा मॅच सामना बघण्याचा वेळ येतोय. VBPL ओव्हरचा इशारा पंचाकडनं होतोय. 4थ्या षटकाला होते सुरुवात. VBPL ओव्हर 18 चेंडूचा खेळ आहे. 36 धावा करायच्या आहेत. मागच्या सामन्यासारखाच हा सामना आहे. VBPL ओव्हर. मुकाबलेबाज शुरू होने जा रहा है. 18 गेंदों में 36 रनों की जरूरत है मुकाबलेबाज जीतने के लिए. स्कोर 44, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. डबल ओवर, वेरी वेरी स्पेशल ओवर. गेंदबाजी में आए हैं समीर कासारी. 18 गेंदों में 36 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मुकाबला. स्विंग एंड मिस. आकाश के खिलाफ समीर की बेहतर गेंद, बिंदी गेंद के साथ आगाज. और तुकाराम सर, ये जो मुकाबला जो है ना बहुत इंटरेस्टिंग है. तो डबल काउंटडाउन होगा. पहले इस डबल ओवर में काउंटडाउन और उसके बाद में आखिरी 6 गेंदे. तो ये इंटरेस्टिंग है. 10 का चैलेंज है. बिल्कुल आपने सही कहा, काउंटडाउन होगा और जो इस ओवर में डाऊन जाएगा ना उसके लिए तकलीफ होगी. त्याला थोडासा त्रास होणार. 17 चेंडूचा खेळ आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. हे षटक महत्त्वाचं समीरसाठी. कोपरीकडनं भरपूर क्रिकेट खेळले. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीकडनं समीरनं भरपूर क्रिकेट खेळले. तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. फटका खेळाय. वाईडिश लॉंग आपला फिल्डिंग. वा काय फिल्डिंग केले. एफर्ट काय लावले. या महत्वाच्या धावा बंटी पटेलनं रोखल्यात. अटेम्प्ट काय केलाय. सुंदर अटेम्प्ट. लेकिन बल्लेबाज कौन जाएगा वापस वो भी देखना बहुत जरूरी है. इस वक्त एक चीज हुए बंटी पटेल बेस्ट फील्डर ये भी माने जाते हैं. शानदार फील्डिंग बाउंड्री नंबर. एक्शन रिप्ले देखें DBL लाइव पर. बहुत इंपॉर्टेंट है. क्या गजब की फील्डिंग. समीर गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी गेंद थी. इस गेंद को खेल दिया था एक्स्ट्रा कवर की तरफ जहां एक्स्ट्रा एफर्ट. आउटस्टैंडिंग फंटास्टिक फील्डिंग बाय बंटी पटेल. क्या बात है. ये बड़े खिलाड़ी होते हैं. ये प्रोफेशनल खिलाड़ी होते हैं. एफर्ट के लिए तालियां बताने की जरूरत नहीं है. समीर के लिए बिल्कुल राहत के साथ मिलेंगे क्योंकि गेंद ट्रैवल हो रही थी. और ये एक बार अलग एंगल से देखिए. शानदार फील्ड, उच्च कोटि की फील्डिंग बंटी पटेल द्वारा. उच्च दर्जाचे जसं तुम्ही उल्लेख केला होता. एफर्ट जो लावला होता बंटी पटेलनं अगदी स्वतःला झोकून दिलं. हा चेंडू रोखून दिलं आणि फक्त धावा नाही थांबवल्यात. एक फलंदाज ज्यानं षटकार ठोकला होता त्याला माघारी परतले. याचा अर्थ काय झाला. एक तर तुम्ही पहिला तर चौकार अडवला. बिल्कुल आपने बंटी भाई पहले तो 4 जो जा रही थी गेंद उसको पहले रोका और उसके पश्चात एक विकेट रनआउटचा विकेट तो देखील आलाय. आणि तो रनआउटचा विकेट देत असताना एक अंधुकशी आशा निर्माण झालंय या सामन्यामध्ये. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी फलंदाज येतोय समीर. तोच समीर आहे जेव्हा आपण आता तो नेल बेटिंग फिनिश पाहिला होता ना 6 चेंडू 21 त्यावेळेला समीर राऊतला पाहिलं होता. मालजीपाड्याचा खेळाडू आहे. मालजीपाड्याचा खेळाडू समोर टिवरीचा खेळाडू अर्थात प्रसाद भुते. टिवरी स्पोर्टकडनं खेळाय. समोर कोपरी समोर टिवरी यामधली ही जुगलबंदी मैदानावरती तथास्तू. आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्रन मधली जुगलबंदी. ऑफस्टंपच्या बाहेरनं खेचून मारायचा होता. बॅटच्या मधोमध आला नाही. स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षकाला वेगानं एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धाव महत्वाची आहे. एक रन महत्वाचे. संदीप सोनार होते डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोर जाऊन पोहोचला तर 47-47. 3 गेंदों में 3 रन है. 10 आपको बनाने. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. अगर पाती एक ऐसे खिलाड़ी है जो बहुत शानदार बल्लेबाजी करते हैं और मैदान के अंदर आते 3 छक्के जड़ते तो रवि सिरभे मैन फ्रॉम राहुलगांव प्रीमियर लीग के आयोजन करता इनकी तरफ से 1000 का इनाम है. तो हमारे कमेंटेटर तुकाराम बांगेला कॉम्बॉक्स के लिए 1000 का इनाम. रवि सिरवे थैंक यू सो मच. राहुलगांव प्रीमियर लीग के आयोजन करता पाती के लिए लगातार 3 छक्कों के लिए 1000 का इनाम. समीर अपने बोरिक मापा गया. स्कोर 47/2. चौथा ओवर प्रगति पर है. प्रसाद गेंद सामना करेंगे समीर का. इस ओवर में 3 गेंदों में 3 रन. मतलब अगर टारगेट चैलेंज पूरा करना है तो 7 रन चाहिए. बहुत अच्छी गेंदबाजी समीर द्वारा. समीर आउट ऑन स्ट्राइक. ऑन साइड पर खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी घेर के नीचे
कैच छूटा है, जीवनदान मिला बल्लेबाज समीर को। कैच छूटा गया, एक बार फिर ये मैच ही छूटा, वो देखने वाली बात है। पकड़ो कैच, जीतो मैच। इंपॉर्टेंट मुकाबला एक बार फिर कहानी इंटरेस्टिंग बनती हुई इस ओवर में काउंटडाउन हो चुका है। 4 गेंदों में 4, अभी भी 6 रन बनाने हैं अपना चॅलेंज पूरा करने के लिए। बिलकुल 4 मॅच आहे। हा फटका बघा समीर राऊतनं खेळला होता डीप स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये करण निजाई होते। करण निजाईच्या हातातनं हा चेंडू निसटलाय। 4 मध्ये 4, 4 चेंडूवरती 4 आणि ही षटक आहे ना, म्हणजे आता जे आपण बघतोय धावा 80 धावांचा पाठलाग करतोय, 80 धावांचा पाठलाग करतोय आणि 4 मध्ये 4 झाल्यात आणि हे षटक आहे ना या संपूर्ण टुर्नामेंटला 4 चांद लावणार आहे। या 4 मध्ये 4 झाल्यात, पण या संपूर्ण VVPL ला 4 चांद लावणारे षटक आहे। समीर समोर फलंदाज प्रसाद भुते, स्ट्रायकरला डावकुरा फलंदाज पाठीमागून संजूने देखील सांगितले की बाबा चांगली कामगिरी तू करतोय, 2 चांगले चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत। तर प्रसादला एक स्ट्रोक एक फटका। पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड जमीन लगेच चेंडू चाललाय। संदीप सोनार आहेत डीप स्क्वेअर मध्ये फील्ड करतील, थ्रो करतील। एकच धाव या षटकामध्ये आल्यात 5 धावा, म्हणजे षटकार आला तर चॅलेंज पार होईल, जर नाही आलं चॅलेंज राहील। मी तुमच्या दिवशी नेतोय, पण त्या दिवशी असाच सामना होता 6-21चा। समीर राऊत होते आणि समोर समीर महाडिक होते। आता समीर राऊत आहेत आणि समोर समीर कासारे। डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है। समीर और बल्लेबाज समीर कासारे, समीर राउत, 2 शेर दिल खिलाड़ी के बीच ये बैटल। अपने 5 गेंदों में 5 रन बनाए हैं। 80 के बारे में बाद में सोचेंगे, अब ये डबल ट्रबल वाला ओव्हर है। डबल विंडो में देखिए डीबेल लाइव पर 2 शेर दिल खिलाडी, 2 वाघांचे झुंज मैदानावरती। गोलंदाजी मार्क करते समीर, खेळण्याची जबाबदारी समीर राऊतची। व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर। ऑन सेट पर खेल दिया, पीछे खिलाड़ी बॉर्डर पर स्क्वायर लेग पर समीर कासारे। वारे वारे आपके वारे न्यारे, टाळ्यांचा गजर होतोय समीर कासारेसाठी। अफलातून कामगिरी केले, सामना पुन्हा एकदा रंगतदार। 4 षटकाचा खेळ समाप्त, धाबका धाब आहेत 50ला 2 आणि आता समीकरण मायनस होतील ना? जी हाँ, आंकड़े बदलने वाले। ओहो, थांबा थोडस थांबा। 47.2 अब म्हणजे आता- आंकड़े समीकरण आता समीकरण येणार, कारण -3 झाल्यात। -3 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 33 1 2 डबल 3 मेगा स्क्रीन वरती येईल 12 बॉल आणि 12 मध्ये करायचे आहेत 33। बघा स्क्रीन वरती 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता। वेलकम बैक। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचा करूया सहर्ष स्वागत। बिल्कुल आपने सही कहा था, जो काउंटडाउन चालू हुआ था ना, तब मैंने कहा था भाई जो डाउन जाएगा ना उसके लिए तकलीफ होगी। तकलीफ है लेकिन मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे। DBNच्या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन पण आहे, तिथे प्रेक्षक वर्ग आहे, तोही हा मॅच बघतोय। 12 मध्ये 33 गोलंदाजी कोण करणार त्यावरती चर्चा सुरू आहे। और डाउन तो चले गए, अब बाउंस बैक करना है। यहाँ से मैच में कम बैक करने के लिए एक अच्छा ओवर, मतलब ये ओवर है ना, उसको आपको बड़ा करना है। बंटी पटेल आए हैं, बंटी पटेल बहुत अच्छी गेंदबाजी करते, क्वालिटी गेंदबाजी करते, तो समीर राउत को यहाँ से एक बेहतरीन हाई क्लास बल्लेबाजी करनी होगी। 47.2, 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 12 गेंदों में 33 रनों की जरूरत है और यही ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। बल्लेबाज स्ट्राइकर पर समीर राउत इज प्लेइंग ऑन 2, प्रसाद 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सुंदर, बहुत अच्छी गेंदबाजी। इस बार गेंद को कहते हैं कवर पॉइंट बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फीड करते तुरकते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। बंटी पटेल गुस्सा होते में, इनको अच्छा नहीं लगा, वो चाहते थे सिंगल, लेकिन बल्लेबाजों ने बस सिंगल को डबल में कन्वर्ट किया। ये रिएक्शन देखे डीपे लाइव पर आप ये लाइव टेलीकास्ट 7 कैमरे का इस्तेमाल। संजू जी वहां मौजूद है, अन्नो बॉल का इशारा अंपायर ने किया। सतीश कुरूप बीच मैदान पर है, अंपायर बंटी पटेल। अब मजा आएगा। वो सही विरार प्रीमियर लीग 2026 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। बिलकुल सुपरहिटचा तुम्ही उल्लेख केलात आणि ते सुपरहिट का आहे, या सुपरहिट इव्हेंटचा भाग होण्यासाठी आज कोण येणार आहेत, तर भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकूर यांचं सुद्धा आज या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यामुळे हा पिक्चर आम्ही एक मिनिटासाठी तुमच्या दिशेने येतो, कारण पंच सांगतात स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक होते। स्क्वेअरच्या
बाजूनं जर पाहिलं तर पंचांच्या त्या उजव्या बाजूला तिथे 3 क्षेत्ररक्षक होते, डाऊनला तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवू शकत नाहीत म्हणून तो नो बॉलचा इशारा झालाय. आता पंच इशारा नक्कीच आपला करतील, पण पुन्हा एकदा मी भरजी तुमच्या दिशेने येतोय. चला ऑन फील्ड अंपायर तुम्हालाच निर्णय द्यायचा आहे. ऑन फील्ड अंपायर नो बॉल, नो बॉल, नो बॉल आहे, कारण काही गोष्टी असतात त्या टेक्निकली आपण नाही कव्हर करू शकत, त्याच्यामुळे हा ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन फायनल असणार. 10 पेल मध्ये अंपायरिंग करणारे अंपायर सध्या मैदानावरती आहेत. 10 पेल केलंय शारजामध्ये जाऊन. डोंट ऑर्गेट अंपायर, मैच कंटिन्यू आपको करना है, बहुत इंपॉर्टेंट मैच है. मैच के ऊपर फोकस ज्यादा होगा तो मजा आएगा. आणि फोकसचा अर्थ काय माहिती आहे का, धावा धापलकावरती 50 आहेत आणि तुम्ही चांगला उल्लेख केला. फोकसचं स्पेलिंग पाहिलं ना, FOCUS, फॉलो वन कॉम्पिटिशन अंटिल यू सक्सेसफुल, तरच तुम्ही होणार. फोकसचा अर्थच तोच आहे, एका ध्येयावरती लक्ष ठेवा. लक्ष विचलित झालं तर ध्येय गाठता येणार नाही. ते ध्येय जर गाठायचं तर लक्ष विचलित होऊन देऊ नका अशा सामन्यामध्ये, कारण सध्या अगदी नाजूक क्षण आहेत. या सामन्याचा अगदी नाजूक क्षण आहे. 12 मध्ये करायचे, त्या 30 पुढचा चेंडू येतोय, फ्री हिट. क्या बल्लेबाज देंगे ट्रीट वो देखना बहुत ज़रूरी है. और MCA A डिवीजन के लिए सतीश कुरूप हमेशा अंपायरिंग करते हैं. करुणन कोटियन सतीश कुरूप अनुभवी अंपायर बीच मैदान पर है. एक तरफ अमित गोलतकर, इन्होंने भी बहुत साल से अच्छे क्रिकेट खेले, तो मजा आएगा. इस वक्त 12 गेंदों में 30 रनों की जरूरत है. 50 रन 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए टारगेट है 80 रनों का. और एक सुपर 8 मुकाबला सुपर 8 में हो रहा है. 12 गेंदों 30 चाहिए. फील्डिंग फ्लैंक पे गली पॉइंट, कवर पॉइंट, एक लॉकअप पर खिलाड़ी तैनात है. ऑन साइड पर लॉक ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइट लेग पर खिलाड़ी बंटी पटेल. वो क्या बात है, समीर राउत, इनको लगे रनों की भूख. इन्होंने शॉट खेला चाबुक, बल्लेबाजी झापुक झुपुक झापुक झुपुक, सिक्सर. आजीच हाऊस वाय त्याची निवड चुकली, पण फटक्याची नाही निवड चुकले. तुम्ही जसा उल्लेख केला, बाय हुक बाय क्रूक, खेळायचा आहे हुक आणि धावांची भूक नाही, तर धावांची आवश्यकता आहे. आणि समीर असाच फलंदाज आहे, शेवटच्या क्षणी येतो. धावा जर बघितल्या धापलकावरती 56, 56 धावा धापलकावरती आहेत. समीकरण बघणं गरजेचं आहे. 11 चेंडूचा खेळ आहे, 24 करायचे आहेत. 11 बॉल, 11 मध्ये 24 करायचे आहेत. आणि एक सामना समीरनं असाच गाजवला होता. 56 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. दर्शक काफी संख्या में मौजूद है, मजा आ रहा है दर्शकों के लिए. 11 गेंदों में 24, 11 गेंदों का खेल आना बाकी है. 24 रनों की जरूरत है. पण एक गोष्ट आहे, मागच्या 4-5 दिवसामध्ये तुकाराम सर प्रत्येक सामना, म्हणजे आता जर दिवसभरात 5 सामने असतील तर त्याचे 50% सामने रोमहर्षक होतात, उत्कंठवर्धक होतात. आणि त्यामुळे ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरलेली आहे. कमालीची. RS ग्रुप वसई विरार अंडर बॉक्स. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी भारतीय क्रिकेटर पालघर जिल्ह्याचे आन शान म्हणजे शार्दूल ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. सर्वांच्या माहितीसाठी ही आनंदाची बातमी. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. पहिल्या दिवसापासून आकर्षण राहिलं या स्पर्धेचं आणि आज ते भेट देणार आहेत शेवटच्या या आजच्या दिवसामध्ये फायनल डेला. 11 बॉल, 11 मध्ये करायच्या 24. बंटी पटेल समोर आहे, समीर राऊत मालजीपाड्याचा खेळाडू. तुम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरती जावा, अगदी घोडबंदरच्या अगोदर मालजीपाडा गाव आहे, तिथून आलेला खेळाडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर आहे का? हो, पंच बोलतात जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा होतोय. अवांतर धावा या चेंडूवरती. ही स्पर्धा जसं तुम्ही उल्लेख करताय, रोज काहीतरी घडतंय. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय अशा छोट्या छोट्या गावातनं आलेले खेळाडू चमकतायत प्रत्येक सामन्यामध्ये. मागचा सामना गोकुरेच्या खेळाडूने गाजवला, सध्या मालजीपाड्याचा खेळाडू कमाल करतोय. जी हाँ, एक बहुत बड़ा मंच हर नौजवान खिलाड़ी के लिए, हर हुनरबाज खिलाड़ी के लिए. इस बार फॉलो करने की कोशिश, कंट्रोल नहीं था गेंदबाज बंटी पटेल का.
स्कोर 57 पर 2। ऑफ स्टंप के बाहर गिनती कवर पर खिलाड़ी, ओ खराब फील्डिंग और उसका फायदा जो है ना बल्लेबाज ने उठाया। अब आंकड़े क्या बता रहे हैं? 10 गेंदों का खेल, 22 रनों की जरूरत है। रोचकता बरकरार इस मुकाबले में। 58 2 विकेट के नुकसान पर प्रसाद 2 पर खेल रहे, समीर राउत 11 पर। क्या पिक्चर चल रहा है? बिल्कुल पिक्चर, लेकिन पिक्चर अब क्लिअर नाही आहे. अभी पिक्चर क्लिअर नाही, थोडासा धुंदला आहे. आता उन्हाळा सुरू झालाय, पण काही ठिकाणी जर पाहिलं तर हिवाळ्यातील काही थंडीचा मोसम आहे. काही ठिकाणी पाहिलं ना, विरारच्या थोडंसं पश्चिमेला गेला आपण गाव साईडला, तर सकाळी थोडंसं धुकं पडतं, थोडंसं फॉग येतो. तसा या सामन्यामध्ये धुकं पसरलेलं आहे. जोपर्यंत उजळणार नाही ना तोपर्यंत क्लिअर दिसणार नाही आहे. भाई पिक्चर आहे लेकिन क्लिअर नाही आहे. पिक्चर सुपर हिट आहे पण चित्र अजून स्पष्ट नाही आहेत. जसं आपण 4 व्हीलर चालवतो, प्रवास करतो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोसाट्याचा वारा पाऊस येतो, त्यावेळेला वायफर चालवावं लागतं. ते वायफर चालवलं जाईल त्यावेळेला चित्र थोडंसं स्पष्ट होईल. अजून क्लिअर नाही आहेत. प्रसाद स्ट्रायकर एंडला आहेत. बंटी पटेल प्रयत्न करतोय, नुसते प्रयत्न नाहीये, प्रयत्नांची शर्त करतोय. समीकरण बघूया. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला प्रसाद. हलक्या हाताने खेळलाय. चेंडू जोपर्यंत जाईल 1 धाव चेंडूवरती पूर्ण. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव. कॉलिंग मध्ये चुकी झाली, मिस्टेक झाली आहे. कॉलिंग नव्हती. 2 खेळाडू एकाच एंडला आले आणि एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या आल्या, तर एकाला सायडिंगला जावं लागतं. जावं लागेल सायडिंगला प्रसादला. प्रसाद बाद. प्रसाद भूते की बात करें तो बहुत अच्छे खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी भी करते हैं। और जब ये शॉट इन्होंने खेला था ना तो गेंद चली गई थी मडवे की तरफ। यहाँ खिलाड़ी तैनात है और थ्रो किया। प्रसाद अकेले भाग रहे थे। यहाँ बल्लेबाज समीर को जो है ना वो उनकी तरफ देख ही नहीं रहे थे। तालमेल में कमी इसलिए वो विकेट गिर गया। और अकेले भागने से रन पूरा नहीं होता, वो क्रॉसिंग होना बहुत जरूरी है, तब जाकर आप अपोनेंट टीम के ऊपर बॉसिंग कर सकते हैं। वो आपला आवाज पण तसंच आहे. जी. जर तुम्ही एकमेकाची संवाद नाही साधला तर विसंवाद होतो. जी. आवाज द्यायचा आहे. कदाचित 23 कारण होतं, विसंवाद होता, कॉलिंग मध्ये चुकी होती. आणि जसा फटका खेळला होता ना प्रसादनं, ते तर डेस्परेट होते 2 धावांसाठी, पण भावा कॉलिंग करायची होती. कारण समीरनं षटकार ठोकलाय, स्ट्राईक तोही आपल्या बाजूला राखणार हेही माहिती होतं त्याला. जी हाँ, और वो तो उनकी तरफ देख ही नहीं रहे थे। इंपॉर्टेंट मतलब इनके मन में 1 था और प्रसाद के मन में वो 2 रन थे, इसीलिए वो तालमेल में कमी आई। 9 गेंदों में 21 रनों की जरूरत है। कमाल का मैच मैदान पर दर्शक काफी संख्या मौजूद है। बंटी पटेल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है। राइट अप मुहूर्त विकेट गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया। डीप मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। खोल दे अपने पंख कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है। जमीन नहीं है मेरी मंजिल, पूरा आसमान बाकी है। गगनचुंबी सिक्सर। याच करता मी म्हटलं होतं, समीरनं काय सांगितलं होतं, प्रसाद भावा थांब, षटकार मी ठोकलाय, स्ट्राइक मी घेतोय. आणि उसका स्ट्राइक नहीं है, एरियल रूटनं स्ट्राइक करतोय. फुल टॉस बॉल. ऐसी गेंदबाजी करोगे तो गेंद बाहर से मंगवानी पड़ेगी. फुल टॉस बॉल वरती षटकार. 8 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राइव केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बिल्कुल आपने सही कहा, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ये उड़ान है. 7 बॉल 7 मध्ये करायचे त्या 14. अगर आपके पास हौसला है ना तो आप घोंसला भी बना सकते हैं। 7 गेंदों में 7 रनों की जरूरत है। 7 गेंदों में बिल्कुल 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक दूसरे का साथ देना होगा। इंपॉर्टेंट मैच है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है। 7 गेंदें 14 चाहिए। 66 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। स्ट्राइकर पर बल्लेबाज प्रताप, इंपॉर्टेंट खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी करते हैं बंटी पटेल। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्लेबाज ज्यादा सफल हुए, उसका फायदा बंटी को मिलेगा। 6 गेंदें 14 रनों की जरूरत। तुकाराम सर 51 रन जब चाहिए थे तब 6 गेंदों में, आखिरी 6 गेंदों में 13 रनों की जरूरत। कल का जो कमाल का मैच था, 6 गेंदें 14 चाहिए। कहानी इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला है, मजा आएगा। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, कहीं मच जाएगा, हमारे साथ जुड़े रहे।
हे शब्द असा आहे ना मराठीमध्ये बघा मजा उलटं करा जाम जाम मजा येणार आहे कारण जाम 3 प्रकारचा असतो सकाळी ब्रेडवरती लावायचा ट्रॅफिकमध्ये गेला का जाम संध्याकाळचा वेगळा जाम त्यामुळे जाम मजा येणार आत्ता सध्या घाम सुटलाय आम्हाला ना घाम त्याच्यापेक्षा ना म्हणजे जसा आपण मॅच चाललाय ना ते पाहता तुम्ही चांगला तसा उल्लेख केला ना म्हणजे मागच्या या दिवसामध्ये काल काही घडलंय 6 मध्ये 13 मॅच होता त्यावेळेला एक षटकार आला होता त्याच्या अगोदर जर पाहिलं तर 6 मध्ये 21 होता तेव्हा समीरने षटकार टोकला होता शेवटचं षटक बाकी आहे टार्गेट काय याद आ रहा है भाई पिछले 4 दिनों में क्या हुआ है या मैच का टारगेट क्या होता भाई टारगेट क्या था इस मैच का टारगेट था 80 और मैच बीच में थोड़ी सी है फंसी मैच थोड़ी बीच में फंसी है मध्ये अडकले 6 मध्ये 14 अब ये आने वाले 6 गेंदों है ना 6 गेंदों का जो खेल है बहुत महत्वपूर्ण रहेगा मैच तो बिल्कुल फंसा हुआ है इस मैच में खुशी लेके कौन जाएगा और इस मैच में जीत का परचम कौन लहराएगा वो देखने वाली बात है बंटी पटेल का ओवर और 2 ओवर 36 रन आइकॉन खिलाड़ी के खिलाफ रन के 36 रन आए हैं महंगे साबित हुए बंटी पटेल अब समीर राउत 8 पर खेल रहे 7 गेंदों का सामना किया स्कोर 66 3 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल आना बाकी है जीतने के लिए 14 रनों की जरूरत है और एक रोचक मुकाबला बस झाली दुनियादारी पिक्चर सुरू आहे लय भारी वसई प्रीमियर लीग वसई विराट प्रीमियर लीग 2026 पिक्चर है लय भारी करण बैती का ये बहुत महत्वपूर्ण ओवर स्ट्राइकर पर बल्लेबाज समीर राउत इस प्लेइंग ऑन 18 फ्लैग ब्रेक एक खिलाड़ी इस वक्त गली पर पॉइंट है कबर पर खिलाड़ी 2 बार रुक गए 2 बार रुक गए चेक चला सर्वांना ज्यांची आतुरता होती सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजेच भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन होतंय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागतासाठी तयार राहायचंय सगळ्यांना विनंती आहे आगमन होतंय भारतीय क्रिकेटपटू या पालघर जिल्ह्याची आन बान शान आणि या VVPL सीझन 2 चं मुख्य आकर्षण आदरणीय शार्दूलजी ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन जोरदार टाळ्या प्लीज वेलकम स्वागत झालंय शार्दूल ठाकूर यांचं भरपूर क्रिकेट इथेही केलंय सुरुवाती केलंय त्याच्यामुळे त्यांचं स्वागत समीर राऊतने केलंय षटकाराने केलंय चला तर जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवायच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय शार्दूलजी ठाकूर या स्पर्धेचं मुख्य आकर्षण ज्यांना विनंती करण्यात आली होती की VVPL वसई विरार प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती दाखवावी आणि ते विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावरती साहेब आपण स्थानापन्न व्हा अशी आपणास विनंती चला त्या बाउंड्री जवळ काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे प्लीज थोडंसं बाजूला राहा तुमच्यामुळे त्या खेळामध्ये व्यत्यय येणार नाहीये ते पहिल्या चेंडूवरती सिक्सर पहिल्या चेंडूवरती सिक्सर व्यासपीठावरती शार्दूल ठाकूर यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या माहितीसाठी 5 चेंडूचा खेळ आहे धावा करायचे त्या 8 हो फटका खेळा कॅच काय वा भाई करण निझाईनं कॅच घेतलाय अफलातून कॅच पहली गेंद पर 6 दूसरी गेंद की अगर बात कर तो विकेट है क्या बात है क्या मुकाबला है और क्या कैच टपका बाउंड्री लाइन पर ऑफ साइड पर ये कैच देखे एक बार देखिए बार देखिए 1000 बार देखिए एक बार देखिए बार देखिए 1000 बार देखिए और देखते रह जाएंगे ये कैच दंग रह जाएंगे क्या बात है तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे मनापासून टाळ्यांचा गजर करा टाळ्या ठोका करण देसाई एक्सीलेंट फील्डिंग कमाल की फील्डिंग अपने बाउंड्री लाइन पर की है मैच ऑन मैदान के अंदर चल रहा है घमासान हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान टीवी रखे ऑन गेम इज ऑन और एक रोचक पैसा वसूल दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला आणि ज्यावेळेला समीर राऊत आउट होऊन बाहेर आले ना त्यांच्या खाली लिहिलेलं होतं समीर राऊत कॉट करण बॉल करण आणि हे 2 करण आहेत ना या एफर्टनं या टीमच्या विजयाचं कारण बनू शकतील हा जो एफर्ट लावलाय
करण वैतीच्या गोलंदाजीवरती. तो अर्नाळ्याचा खेळाडू होता, ज्याने झेल टिपला तोही अर्नाळ्याचा खेळाडू आहे. आणि अर्नाळा म्हटलं का किनाऱ्यावरचं गाव. आता किनाऱ्यावरती सुखरूप कोण उतरणार, कोणाची नाव किनाऱ्यावरती पोचणार आणि कोणाची नाव डगमगणार. 4 चेंडूचा खेळ आहे, 8 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. वाट बघून झाले, धाबाव्यात 8. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय म्हणू मी, वसई विरार प्रीमियर लीग 2026 थाट पाती और रवि सुरबीन की तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 1000 का इनाम है. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील आउट. मैंने देखा का करण का एफर्ट देखा. करण वैतीची गोलंदाजी पाहिली. करण वैतीचं या ओव्हरमध्ये केलेली शानदार जबरदस्त. हितेंद्र भोईर आले आणि हितेंद्र भोईर पुन्हा आल्या पावली परत आलेले आहेत. आत येणारा चेंडू होता, रिप्ले पण इंटरेस्टिंग असणार आहे. रिप्ले बघा, करण वैतीचा चेंडू होता, राईट आम्हाला विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पायावरती आदळला आणि पंचांचं बोट लगेच वर गेले. मैदानावरती जसं सांगितलं ना तुम्ही, घमासान चालू आहे, घमासान चालू आहे. या मैच में टर्निंग पॉइंट आला है. जी हाँ, ये एक्शन रिप्ले अगर देखेंगे तो बिल्कुल गेंद जो है ना सबके सामने लगी है और सवाल पूछा गया गेंदबाज द्वारा. अंपायर ने कहा तथास्तु, बल्लेबाज आउट है. टीम के खिलाड़ी की बात, तथास्तु टीम के खिलाड़ी बीच मैदान पर गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 72 for 5. मंचावरती, मंच के ऊपर शार्दुल नरेंद्र ठाकुर पालघर के ये खिलाड़ी है. दाएं हाथ के मध्यम तेज गेंदबाज और उपयोगी निचले क्रम के बल्लेबाज इस वक्त मंच के ऊपर हैं और पार्टनरशिप ब्रेकर गेंदबाज के तौर पर इनको जाना जाता है. लॉर्ड शार्दुल, सोशल मीडिया पर बिल्कुल उनकी प्रशंसा होती है. जब गाबा पर वो मुकाबला हुआ था ओवल में इंग्लैंड में, वहां इन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था. उनको वो नाम दिया गया था लॉर्ड शार्दुल. 3 गेंदों में 8. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज रवी वाघमारे. फटका खेळलाय, चेंडू हवेत, संजू कांबळे चेंडूच्या खाली. हॅट्रिक हॅट्रिक, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू. करण वैतीनं कमाल केले. फलंदाज बाद. तुमच्या दिशेने येतोय अशा पद्धतीची हॅट्रिक अंडर प्रेशर, अंडर दबाव, पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर तो फटका हॅट्रिक घेणं किती मोठी कामगिरी या सामन्यामध्ये. जी हाँ, बहुत ही शानदार प्रदर्शन. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में, अंडर प्रेशर. पहली गेंद पर छक्का, मतलब बिल्कुल आपने जो प्लान बनाया था वो प्लान बिल्कुल अनसक्सेसफुल हो रहा था. उसी वक्त करण वैती ने पार्थ नाइक के बाद दूसरे ऐसे गेंदबाज बने हैं जिन्होंने हैट्रिक ली है. 3 शिकार आपने किया, 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. करण ने कहा रंग बनने के लिए हम भी है तैयार. 2 गेंदों में 8 रनों की जरूरत है. 2 चेंडू 7 धावा 2 वेळा आले. आता 2 चेंडू 8 धावा 1 वेळ आलाय. पहिल्यांदा या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये 2 चेंडू 7 2 वेळा आले. आता 2 चेंडू 8 आहे. आपने सही का मेहनत की है भाई, मेहनत केलेली आहे. या वेळेला जर पाहिलं तर जसा उल्लेख केला गेला होता की अशा वेळेला केलेली मेहनत बेकार जाणार नाहीये याची काळजी घ्यायची आहे. स्ट्रायकर एंडला कल्पेश मात्रे. रुक गए हमारी सांसें भी गले में अटकी हुई हैं. 2 गेंदों का खेल, 8 रनों की जरूरत. हा का थांबला माहितीये का? हा इतका चांगला सामना आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या. एकदा टाळ्यांचा गजर करा बघा, मॅचला मजा येणार. टाळ्यांचा गजर प्रेक्षक करताय, चिट्ट्यांचा गजर होतोय. ओ माय गॉड, अपने 7 की बात की ना, 7 रन. आता 2 गेंदे 7 रनों की जरूरत है. 2 वेळा घडले, असं 2 वेळा घडले. आता हे समीकरण अंपायर इशारा करतील. पंच व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्याकडनं झालाय. संपलाय, त्याच्यामुळे नाही घेता येणार. 2-7. तुम्ही टाळ्यांची पण साथ देत राहा, टाळ्या कुटत राहा, खाल्या टाळ्या ठोकत राहा. 2 मध्ये 7. 2 चेंडू 7 धावा. कल्पेश मात्रे जुचंद्र गावचा खेळाडू आहे. मात्रे ब्रँडचा उल्लेख ज्यावेळेला होतो ना जुचंद्रला, त्यावेळेला आपण कल्पेश मात्रे आठवतात. अजिंक्य स्पोर्ट्सकडनं क्रिकेट खेळतात. आता सध्या आल्यात द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी. दुसऱ्या बाजूला अर्नाळ्याचा खेळाडू आहेत
सारी साथी काम के सबका अपना मोल और ऐसे वक्त में साथ दे वो सबसे अनमोल. अशा कठीण प्रसंगामध्ये संघाच्या मदतीला कोण धावणार? 2-7 मिस झालाय चेंडू. धावाच्या सर्वात फलंदाज बाद. आता 1-7. प्रेक्षक काय सांगतात माहिती का? या संपूर्ण VVPL मध्ये सर्व पाहिलं आम्ही. 1 बॉल 6 पाहिला, 2 मध्ये 7 पाहिल्या. काही सामना त्या बाजूला जाताना या बाजूला पाहिलाय. फक्त एकच पाहिला नाहीये, तो आहे सुपर ओव्हर. अजून पाहिला नाहीये तो सुपर ओव्हर. आता तो येऊ शकतो. काल मी म्हटलं होतं बाबा आज रविवारचा दिवस आहे, मिक्सर पाहिजे, शेवटच्या चेंडूवरती सिक्सर पाहिजे. जी हाँ, सामने कांच का बंगला है, सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं? सामने करण है, मैं छक्का कैसे मारूं? भाई बात नहीं बनेगी. आपको वो छक्का जानना पड़ेगा और सुपर से ऊपर वाला खेल करने की जरूरत. एक छक्का सुपर ऊपर. बिलकुल लगे. आणि आलंय कोण? बॅटिंगला कोण आलं तेही महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला कोण आले तेही महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला प्रताप भोईर आहेत की पियुष भोईर आहेत? स्ट्रायकर एंडला प्रताप भोईर, टिवरी स्पोर्ट्सचा खेळाडू. प्रताप भाई ने ऐसे पराक्रम बहुत बार किए. असा पराक्रम प्रतापने भरपूर वेळा केला आहे. त्याला पुन्हा एकदा करायचा आहे. आणि करणला सांगितले, अख्खा अर्नाळा पाहतोय, अख्खा वसई विरार पाहतोय, बाबा हिरो बनण्याची संधी तुला आहे. हिरो बनण्याची संधी प्रतापला देखील असणार आहे. 1 बॉल 1-7. ऑस्ट्रेलिया के खिलाफ गाबा के मैदान पर 2021 में शार्दुल ठाकुर साहब ने 67 रनों की पारी खेली थी वाशिंगटन सुंदर के साथ और भारत ने वो ऐतिहासिक मुकाबला जीता था. आज ऐतिहासिक पल है. 1 गेंद और 7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. क्या होगा इस मुकाबले में? वक्त का मोहरा, शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. टूर्नामेंट का ये दूसरा साल, कमाल, बेमिसाल. प्रेक्षक फक्त आता हाताच्या घड्या घालू नका, एकदा टाळ्यांचा गजर करून पहा. सुपर ओव्हर येईल का? बघूया मैदानावरती काय घडतंय. या साईडचे प्रेक्षक वर्ग सांगतात सुपर ओव्हर येणार, या साईडचे सांगतात नाही येणार. जी आप देखते क्या होता है बीच मैदान पर. आखिरी गेंद है. अंडर अडबड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड. विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं. हवा में गेंद बहुत ऊपर और तथास्तु ग्रुप इस बार जश्न मनाने के लिए तैयार है. सगळ्यांनी पाहिलं, पण ही मॅच बनली करण निजाईच्या त्या एका कॅचनं मॅच बनला. तो एक कॅच या संपूर्ण मॅचला फिरून गेला. 2 करणची कमाल. आपने कहा था ना ये दूसरा साल बेमिसाल. क्यों हा कॅच बघा पुन्हा एकदा मेगा स्क्रीन वरती. दॅट्स अ टर्निंग पॉइंट. मॅचचा टर्निंग पॉइंट होता. करण निजाईनं टिपलेला हा सुंदर असा झेल जो टर्निंग पॉइंट ठरलाय या सामन्याचा. उत्कंठा वाढलेली असताना हा सामना जिंकलाय तथास्तु ग्रुप आचोळे संघ इनटू द सेमी फायनल. अभिनंदन. आता काही जण सांगतात नाव लवकर सांगा, नाव सांगा, कारण 2 जण आहेत जे विजयाचं कारण बनल्यात. पण एक खेळाडू असा आहे ज्यानं या